UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडिओ केदार दिघेंकडून ट्विट। दिघे साहेबांच्या फोटोसमोर असं होणं हे दुर्दैवी। केदार दिघेंची शिंदे गटावर टीका। दिघे साहेब प्रत्येक ढोल पथकांना बक्षीस म्हणून पैसे द्यायचे, पण ज्या पद्धतीने पदाधिकाऱ्यांनी पैसे दिले ती पद्धत चुकीची। नरेश मस्केंची प्रतिक्रिया, तर पदाधिकाऱ्यांवर कारवाई केल्याचीही माहिती। अजित पवारांचा रस बारामतीतच, त्यांचा डीएनएही बारामतीचाच आहे। बारामतीमध्ये रस नसल्याच्या अजित पवारांच्या विधानावर तटकरेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 25 संभाव्य उमेदवार ठरले। पक्षांतर्गत बैठकीमध्ये अंतिम निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती, तर अजित पवारच बारामतीमधून लढणार असल्याचं बैठकीमधून स्पष्ट। संभाव्य यादीमध्ये कोणतेही तथ्य वाटत नाही। जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू असून माहितीचे तिन्ही प्रमुख नेते एकत्र पत्रकार परिषद घेतील। बावनकुळेंची प्रतिक्रिया। शिवसेनेची ही 25 उमेदवारांची यादी जवळपास फायनल। मुख्यमंत्री शिंदे 1-2 दिवसामध्ये यादी जाहीर करतील असा अंदाज। गुलाबराव पाटलांची माहिती। मविया आणि घटक पक्ष मिळून आम्ही किमान 170 ते 175 जागा जिंकू। शिंदे, फडणवीस, अजित पवारही खासगीमध्ये मवियाबाबत हाच आकडा देतील, संजय राऊतांचा दावा। संजय राऊतांचं वक्तव्य म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने। संजय राऊतांच्या जागांसंदर्भातील वक्तव्यानंतर प्रवीण दरेकरांची टीका। भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आज मुंबई दौऱ्यावर। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणार आढावा। पितृपक्षानंतर भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। पंतप्रधान मोदी 27 सप्टेंबरला पुणे दौऱ्यावर। मोदींची सभा होणार। शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गाचं उद्घाटन करणार। जालन्यामध्ये मराठा आंदोलकांचा रावसाहेब दानवेंना घेराव। दानवेंना निवेदन देताना मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। मोदी सरकारचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। कांदा आणि बासमती तांदळावरील किमान निर्यात मूल्य रद्द। कांदा आणि बासमती तांदूळ निर्यात करण्याचा मार्ग मोकळा। 8 ऑक्टोबरला म्हाडाच्या घरांची लॉटरी। 370 घरांच्या किमती 10 ते 25% कमी झाल्यानं अनेकांच्या आशा पल्लवीत। आजपासून बँका 5 दिवस बंद। शनिवार रविवारनंतर ओणम, थिरुओणम, ईद ए मिलाद, ईद जत्रा आणि श्री नारायण गुरु जयंतीनिमित्त बँकांना सुट्ट्या। जळगावच्या रावेरमध्ये केळी लिलाव। बाजाराला गणपती बाप्पा पावले। दर्जेदार केळीला प्रति क्विंटल 3056 रुपयांचा भाव। अतिवृष्टीनं गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान। 4 नागरिक, 48 जनावरांसह पोल्ट्री फार्ममधील 3000 कोंबड्यांचा मृत्यू। पुणे जिल्ह्यामधल्या झिका रुग्णांची संख्या 100 वर। पुण्यामधील 45 गर्भवती महिलांना झिका रुग्णाची लागण, तर आतापर्यंत 5 रुग्णांच्या मृत्यूची नोंद। पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज। गुजरातमध्ये 3000 वंदे मेट्रो सुरू होणार। फक्त 30 रुपयांमध्ये प्रवास करता येणार। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।